नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. कर्तृत्ववान महिलांच्या संस्कारातून अनेक महापुरुष घडले, त्यातूनच इतिहास निर्माण झाला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शूरवीराचे शिक्षण दिले. त्या संस्कारातून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षित होऊन अनेक महिलांना साक्षर केले. त्यामुळेच भारतात महिलांच्या शिक्षणाची दारे खुली झाली, असे प्रतिपादन किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी यावेळी व्यक्त केले. किनवट शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. संयुक्त जयंती समितीच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी किनवट शहरातील जिजामाता चौकात हा जयंती उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते. किनवटच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दगडू भरकड यांनी केले, तर शुभांगीताई ठमके, डॉक्टर हिराणी मॅडम, संजय पवार, प्राध्यापक विजय खुपशे, वैजनाथ करपुडे पाटील यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात सौ सारिकाताई भरकड, सुनीताताई कदम, संगीताताई कदम, सौ भगवती जयाताई ठाकरे, दीपालीताई वानखेडे, सौ अनुराधाताई पवार, पुष्पलताताई फाळके, सागरताई शिंदे, भावनाताई दीक्षित, गंगूताई परेकर, विद्याताई पाटील, उषाताई धात्रक यांच्यासह अनेक महिलांची यावेळी उपस्थिती मोठ्या संख्येने होती. किनवट व गोकुंदा शहरातील यशवंत अकॅडमी व पाटील पोलीस प्रशिक्षण येथील मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.